चला बघूया आता मार्केटमध्ये आपला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीने कॉल साईडला ब्रेक केलं होतं आणि आपलं जे कंडिशन होतं किंवा आपलं जे प्रिडिक्शन होतं ते असं होतं की इथून मार्केट जर गेलं तर हे त्याचं टार्गेट येणार. तर ऑलरेडी अजूनही त्याचा स्टॉप लॉस हिट झालेला नाहीये. तुम्ही अजून पण त्या पोझिशनमध्ये थांबू शकता. एक्झॅक्टली मार्केट तुम्हाला इथं पण टार्गेट दिसू शकतं आणि ह्याच्या जर वरती क्रॉस केलं तर तुम्हाला हे आणि हे पण टार्गेट दिसून येऊ शकतं. मार्केटमध्ये जर जास्त मोठ्या प्रमाणात जर फॉल यायचं म्हणला म्हणजे बँक निफ्टीमध्ये तर ही लेवल जरासं स्ट्रॉंग आहे. पण ह्याच्यापेक्षा पण खतरनाक लेवल आहे ती 51,783 किंवा 51,950. इथून एक वर यायचे चान्सेस कमी आहेत पण इथून जरा फॉलो होण्याचे चान्सेस आहेत. इथून जरा इथून तरी पहिलं टार्गेट मार्केट अचीव्ह करून देऊ शकतं पुटला जर बसला तर. अन्यथा इथं जरा कॉलला तुम्ही बसायचं नाही. इथून तुम्ही आहे तसं कंटिन्यू कॉल साईडला ह्या झोनलाच बसायचं. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण फक्त इथून कॉलला बसा इथून पुटला बसा आणि इथून एवढं असं करा एवढंच आपण सांगतोय असं काहीच नाही. तुम्ही जर आपलं प्रिडिक्शन पूर्ण जर पद्धतीने बघितला तर तुम्हाला प्रॉपर नॉलेज येऊन जाईल आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी समजून जाईल. तुम्ही जर इथे केअरफुली बघितला तर इथे मी कॉलचं कुठेही कंडिशन टाकलेलं नाही. बऱ्याच जण असं वाटतं इथून कॉल दिलं जातं इथून पुटला दिलं जाते असं काही नाही. जिथून रिव्हर्सल आहे त्याच दरम्यान ते पुटला दिलं जातं. आता इथून बघा मार्केट समजा इथून वरती आलं तर इथून मी पुटला कुठेच दिलं नाही ह्याच्यावरती कॉलच आहे. आणि इथून मार्केट जर यायचं म्हणजे इथून कॉल नाही इथून खालीच आहे. सिम्पल प्रिडिक्शन आहे आणि आहे त्याच लेवलला तुम्ही जर फॉलो केला तर तुम्हाला मार्केटमध्ये वर्किंग किंवा मार्केटमध्ये चांगला पैसा मिळू शकतो. बऱ्याच जणांना जसं वाटतं की मी नुसतं दोन्हीकडे पण कॉल देतोय दोन्हीकडे पुट देतोय असं काहीच नाही. तुम्ही केअरफुली जर ऑब्झर्व केला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येते. त्याच्यानंतर आपण निफ्टीमध्ये बघूया की निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि निफ्टी कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली निफ्टीमध्ये बघा तर हा जो फॉल आहे जर समजा ह्याच्या लेवलचा जर खाली आला तर मार्केट कुठला येऊ शकते पहिलं टार्गेट सेकंड टार्गेट तुम्हाला देऊ शकते. पण मार्केट कुठला येण्याचे चान्सेस कमी आहेत. एक्झॅक्टली जसं म्हणजे काल जर तुम्ही बघितलं असेल किंवा आपल्या जर कुठल्या ग्रुपला जॉईन असेल तर मी काल सांगितलं मार्केटला सी साईडला ओपन व्हायला पाहिजे म्हणजे गॅप ओपन व्हायला पाहिजे त्यासाठी आपण ट्रेड बीटीएसटी पण दिला होता. आणि तो इथं आपण होल्ड ठेवला आणि मार्केट प्रॉपर गॅप ओपन झाला 80 ते 90 पॉईंट. तरीही आपला शेअर जरा प्रीमियम टिकेच्या अभावामुळे वाढलेला नाही. पण तुम्ही नंतर जर बघितला तर तोच 117 118 रुपयाचा शेअर्स किंवा 120 रुपये शेअर्स आज हायस्ट 224 247 म्हणजे 240 पण वरती ते जाऊन आलाय ऑलमोस्ट पैसा डबल केलाय फक्त आपल्या प्रिडिक्शनच्या कॉन्सेप्टवर. आणि हे प्रिडिक्शन आपण युट्यूबला नाही सेंड केलं काल जास्त जमलं नाही आपल्याला. पण आपण आपल्या ग्रुपला किंवा आपल्या टेलिग्रामला पण सेंड केलं होतं. तुम्हाला जर टेलिग्रामला तुम्ही जर जॉईन नसाल तर त्याची लिंक पण बायोमध्ये आहे तुम्ही जॉईन करू शकता. आता मार्केटमध्ये आपला जर व्ह्यू म्हणला किंवा सिनेरिओ म्हणला तर गॅप अपच आहे किंवा फ्लॅट आणि गॅप अप. गॅप डाऊनचे चान्सेस एकदम मला कमी वाटत आहेत. आहे तसं आपण जरा कॉल साईडला विचार करणार आहे. मार्केट इथून जरा कॉल साईडलाच कन्वर्ट व्हायला पाहिजे. आणि ह्या दरम्यान कुठला इथं मी कुठेही ह्या झोनच्या खाली कुठला दिलेलं नाहीये. ह्या झोनच्या खाली कुठला आणि ते ह्या झोनच्या वरती कॉलला. आणि इथून वरती जर जायचं म्हटलं तर मार्केट कोणत्या लेवलला जाईल. तर एक्झॅक्टली बघा इथून मार्केट अप साईड राहिले एकदम कंटिन्यू दाखवलं. म्हणजे मार्केटला इथून कॉल साईडला कन्वर्ट करताना 24,836 नंतर 24,884 हे एक रेजिस्टन्स करून लागू शकतो आणि ह्याच्यानंतर जर म्हणला तर हा एक रेजिस्टन्स झोन लागू शकतो. अन्यथा मार्केटला मग 24,836 नंतर 25,000 या लेवलला जावं लागणार आहे. ओके. अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लवकरात लवकर आपल्याला सबस्क्राईब करून तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. लवकरच आपण बेसिक लवकरच आपण बेसिकचा एक वेबिनार घेणार आहे आणि बेसिकच्या वेबिनारला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर इंस्टाग्राम आपल्या चॅनलला जाऊन आमच्या जे ग्रुपची एक लिंक आहे त्या ग्रुपला लिंकला जर तुम्ही जॉईन झाला तर आपल्या बेसिकच्या वेबिनारला तुम्ही जॉईन करू शकता. ओके थँक्यू.